नमस्कार मंडळी, MPSC रिव्ह्यू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजपासून आपण महाराष्ट्रातील समाजसुधारकांबद्दलची सिरीज चालू करणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही परीक्षेचे जर पॅटर्न बघितले तर प्रमुख सगळ्याच एक्झाममध्ये, मग ते MPSCची प्रिलिम असो, ASO एक्झाम असो, PSIची असो की ती तलाठीची असो, त्याच्यामध्ये हमखास 1 किंवा 2 प्रश्न हे समाजसुधारकांवर विचारतातच. आयोगांच्या पेपरमध्ये असं कधीच झालं नाही आहे की ते प्रश्न आला नाही आहे. त्यामुळे समाजसुधारकांबद्दल डिटेल अभ्यास करणे गरजेचं आहे. तर आपण आज पहिला आपले समाजसुधारक बघणार आहोत, ते विठ्ठल रामजी शिंदे. तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपले संपूर्ण जीवनच समाजासाठी वाहिले होते आणि समाजातील दीनदुबळ्या, उपेक्षित वर्गासाठी त्यांनी केलेले कार्य हे महान आहे. इतकेच नव्हे तर त्यांना सतत अवहेलनाही सहन करावी लागली होती. तथापि कसल्याही फळांची अपेक्षा न करता ते सतत कार्यरत राहिले आणि म्हणूनच त्यांना निष्काम कर्मयोगी ही पदवीही मिळाली होती. अर्थात समाज सुधारणेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतल्याखेरीज महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. ही वास्तुस्थिती मात्र कोणालाही नाकारता येणार नाही. तर ह्या विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873ला कर्नाटकमधील जामखिंडी येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते आणि आईचं नाव यमुनाबाई होतं. आणि रामजी आणि यमुनाबाई यांना 20 अपत्य होती आणि या 20 अपत्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे सर्वात मोठे होते आणि त्यांचं बालपणीचं नाव हे तुकाराम होतं. पण रामजी हे विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे त्यांचं नाव त्यांनी विठ्ठल हे पुढे ठेवले आणि तेच नाव पुढे प्रचलित झाले. तर हे विठ्ठल रामजी शिंदेंचं पूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे जामखिंडी या गावीच झाले. आणि विठ्ठल रामजी शिंदे हे अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये ओळखले जात असत. त्यांनी त्यांची मॅट्रिकची परीक्षा 1891मध्ये पूर्ण केली आणि मॅट्रिक परीक्षा झाल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी पुण्याला येऊन राहायला लागले आणि पुण्यामध्ये त्यांनी त्यांचं BAचं एज्युकेशन कंप्लीट केलं. BA झाल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरीही केली होती. वास्तविकमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचं घराणे हे जहांगीरदाराचे होते, पण त्यांच्या वडिलांच्या काळात त्यांच्यावर आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे महर्षींना आपले शिक्षण घेताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले होते आणि डेक्कन मराठी एज्युकेशन असोसिएशन या संस्थेतर्फे त्यांना थोडीफार मदत मिळाली होती. तसेच सयाजीराव गायकवाड जे बडोद्याचे राजा होते, त्यांनीही त्यांना शिष्यवृत्ती दिली होती आणि या सर्वांमुळे ते त्यांचं BAचं एज्युकेशन त्यांनी 1898मध्ये पूर्ण केलं. तसंच त्यांनी पुढे BA झाल्यानंतर वकिलीचा अभ्यासही केला होता आणि दरम्यान तेच अभ्यास करण्याच्या काळात त्यांचा प्रार्थना समाजाशीही संबंध आला होता आणि 1901मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाच्या सहाय्याने पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले होते आणि इंग्लंडमध्ये त्यांनी 2 वर्षाचा शिक्षण घेतलं होतं. तर कशाचं शिक्षण घेण्यासाठी ते तिथे गेले होते, तर त्यांनी तिकडे जाऊन पाली भाषा, बौद्ध धर्मासहित इतर धर्माचाही त्यांनी अभ्यास केला होता 1901च्या दरम्यान. आणि 1903ला ते लंडनहून परत आपल्या मायदेशी परतले आणि लंडनहून परत येताना ॲम्स्टरडॅम या सिटीमध्ये त्यांनी धर्म परिषदेत हिंदुस्थानाचा उद्धार हा धर्म प्रबंध जो होता तो वाचला होता. भाई माधवराव बागल यांनी महर्षी शिंदेंना निष्काम कर्मयोगी ही पदवी दिली होती, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्या कारणामुळे. तसेच त्यांना जनतेकडून महर्षी ही पदवी मिळाली होती. शिंदे यांनी त्या अस्पृश्य निर्मूलनासाठी खूप महत्त्वाची कामगिरी केली होती. अस्पृश्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे हे त्या लोकांमध्ये जाऊन राहायचे आणि असं म्हणतात की
महात्मा फुले यांच्यानंतर जर खरंच कोणी या समाजासाठी कार्य केले असेल तर ते महर्षी शिंदेच होते. अस्पृश्यता निवारण्याचे कार्य करण्यासाठी ते आपल्या कुटुंबासकट अस्पृश्यांच्या वस्तीत राहायचे. तसेच अस्पृश्य बांधवांच्या सुखदुःखासाठी ते खऱ्या अर्थाने एकरूप झाले होते. त्याबद्दल त्यांनी आपल्या नातेवाईकांसोबतचाही रोष पत्करला होता आणि त्यांच्या जातीच्या लोकांनी त्यांना तर महार शिंदे म्हणूनही हेटाळणी करायची. तसंच द्वारकापीठांचे जे शंकराचार्य होते ते त्यांना आधुनिक काळातील महान कलिपुरुष असे निषेध करायचे. परंतु अशा कोणत्याही संकटांना ते न डगमगता समाजकार्यासाठी सतत पुढे राहायचे आणि त्यातूनच त्यांनी 1933मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिलं होतं. आणि त्यांच्या या कार्यामुळे त्यांना हे ग.बा. सरदार, महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी असेही संबोधत असत. तसेच महर्षींना अनिष्ट रूढी आणि परंपराविरुद्ध ते कार्यरत होते. त्यांचं मत हे उदारमतवादी होते. तर संकुचित धर्मसंकल्पना, अनिष्ट चालीरीती, रूढी नष्ट व्हाव्यात, तसंच गोरगरीब लोकांनी मद्यपानासारख्या व्यसनापासून दूर राहावे, स्त्री शिक्षणाचा प्रसार यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. तसेच 1910च्या काळी त्यांनी मुरळी आणि देवदासी यांसारख्या प्रथांनाही विरोध केला होता आणि शिमग्याच्या सणातील बिभत्स प्रकारांनाही आळा बसवण्यासाठी त्यांनी जनजागृती केली होती. तसेच त्यांनी अस्पृश्यांसाठी रुपी फंड हा प्रकारही चालू केला होता आणि त्या डिप्रेस क्लास मिशनच्या अंतर्गत हे रुपी फंड प्रकार चालू होता. तसेच 1905मध्ये अहमदनगरजवळ भिंगार येथे त्यांनी अस्पृश्यांविरोधी शपथ घेतली होती आणि त्यातूनच त्यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबईमध्ये आणि त्याचे पहिले अध्यक्ष हे न्यायमूर्ती चंदावरकर होते. या सोसायटीचं उद्देश असे होते की अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करायचा, त्यांना नोकरीच्या संधी द्यायच्या, अडीअडचणीचे निवारण करावे त्यांच्या आणि अस्पृश्य बांधवांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यायोगे त्यांचे शीलसंवर्धन घडवून आणणे. तसेच महर्षींनी दयाराम गिडमल यांच्या सहाय्याने सेवा सदन ही संस्थेचीही स्थापना केली होती. देवदासी आणि व्यसनमुक्तीसाठी त्यांनी जे कार्य केले होते ते रावजी भोसले यांच्या सहकार्याने केले होते पंढरपूरजवळ आणि ब्राह्म्य समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी ब्राह्म्य पोस्टल मिशनची स्थापना केली होती. महर्षी शिंदेंनी 1935च्या बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्त्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. तसेच स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपानमधील विद्यापीठांच्या धर्तीवर आपल्या भारतातही महिला विद्यापीठ तसेच उभारावे असेही त्यांचे मत होते. तसेच शाहू महाराजांनी शास्त्रजगद्गुरुपदी मराठा व्यक्ती नेमले होते, त्यामुळे त्या गोष्टीचाही वीरा शिंदे यांनी निषेध केला होता. आता त्यांनी काही महत्त्वपूर्ण लेखन केले होते ते आपण पाहूया. 1901मध्ये त्यांनी प्रार्थना समाजमध्ये भाग घेतला होता आणि त्यातून ते सुबोध पत्रिकेमध्ये लेखनही करत असत आणि 1903च्या दशकामध्ये त्यांनी प्रार्थना समाजाच्या सदस्यासाठी उपासना हे साप्ताहिकही चालू केले होते. आणि मी मगाशी सांगितलं जसं 1903मध्ये ते लंडनवरून परतताना त्यांनी जागतिक धर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म हा निबंधही वाचला होता. तसेच त्यांचं थिएस्टिक डायरेक्टरी म्हणून एक पुस्तक आहे तेही गाजलेलं होतं. तसेच अनटचेबल इंडिया, हिस्ट्री ऑफ पार्था, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या आठवणी व अनुभव असे बरेच लेखन त्यांनी केलेले आहे. प्रार्थना समाजाचे ते एक प्रचारक या नात्याने काम करत असत आणि सातारा या जिल्ह्यामध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केली होती आणि केवळ 100 रुपयाच्या मानधनावर ते प्रार्थना समाजाचे कार्यामध्ये कार्य करत असत. त्यांचं ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज या दोघांचे ते उद्दिष्टांचे त्यांना आकर्षण होते.
अशा रीतीने आपण वीरा शिंदेंच्या लाईफबद्दल जाणून घेतलेलं आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने काय काय प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यावर आपण एक रिव्ह्यू घेऊया. तर त्यांनी लिखाण घेतलेले त्यांचे लिखाण लक्षात ठेवण्यासारखे आहेत. जसं की अनटचेबल इंडिया, हिस्ट्री ऑफ पार्था, माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र. हे असे काही पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसेच सुबोध पत्रिकामध्ये त्यांनी लेखन केलं होतं, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांचा जन्म आणि मृत्यूची तारीख ही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधीकधी मॅच द पेअरमध्ये हा प्रश्न विचारले जातात. आणि त्यांचं जन्म ठिकाण जसं जामखिंडीमध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये होतं, हे लक्षात ठेवावं लागते. आणि कोणत्या पदव्या त्यांना बहाल केल्या होत्या हेही प्रश्न येतात. म्हणजे त्यांना महर्षी म्हणायचे आणि माधवराव बागल हे त्यांना निष्काम कर्मयोगी म्हणायचे. हे प्रश्न येऊ शकतात. तसंच इयर वाईज आपल्याला त्या घटना झालेल्या असतात त्या लाईफमध्ये, त्याही लक्षात ठेवाव्या लागतात. तर त्यामुळे तुम्ही ह्या तारीख 1-2 वेळेस वाचा आणि लक्षात ठेवा की 1905मध्ये असं झालेलं आहे, मग 1910मध्ये. असं सिक्वेन्स वाईज जर लक्षात ठेवलं तर आपल्याला एक्झाम काही कठीण जाणार नाही. तर मित्रांनो, जास्तीत जास्त रिव्हिजन करा, त्यामुळे हे पॉईंट्स लक्षात राहतील आणि एक्झामसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.